विठ्ठल रुक्माई मंदिर मलकापूर याच परिसरामध्ये कवी कलश यांनी स्वराज्यासाठी 7,500 घोड्याची पागा निर्माण केली होती। तो हाच परिसर होय। दहा किलोमीटर लांबीचा आंबा घाट घनदाट झाडांनी आजही वेढलेला आहे। कसबा संगमेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा होय। मोठ्या भक्तिभावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाशी नतमस्तक झालो। हाच तो रंगोबा सरदेसाई यांचा भग्न अवस्थेतील वाडा, पुरातत्व खात्याने दुर्लक्षित केलेले ठिकाण। डिसेंबर 1688 मध्ये शिर्क्यांनी बंड केल्यानंतर कवी कलश हे पन्हाळगडावरती होते। त्याच वेळेला गणोजी शिर्के आणि मुकरर खान हे पन्हाळा कोल्हापूरच्या परिसरामध्ये वावर होता त्यांचा, आणि गणोजी शिर्क्याने कवी कलशांवरती हल्ला करण्याचं ठरवलं। म्हणून पन्हाळ्यावरून कवी कलश विशाळगडाला पोहोचले आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी काय केलं, पत्र लिहिलं। तातडीनं संभाजी महाराज शृंगारपूरला गेले, राहिलेल्या शिर्क्यांचे जे बंड केलं होतं ते शमवलं आणि ते तसेच विशाळगडला पोहोचले। विशाळगडला तिथे पोहोचल्यानंतर सर्व देखरेख बघितली छत्रपती संभाजी महाराजांनी, तर एक मोठा बुरुज कोसळला होता। त्या बुरुज कमीत कमी कंटिन्यू काम केलं तर तो 1.5 महिना त्याचं काम चालेल त्या बुरुजाचं। परंतु तिथून विशाळगडापासून साखरपापर्यंत जेवढेही गवंडी आणि बेलदार आहेत ते सगळे एका दिवसात बोलावलं त्यांना, आणि 1.5 दिवसामध्ये संभाजी राजांनी बुरुज बांधला। आणि तिथून मग त्यांनी संगमेश्वरला जाण्याचं ठरवलं, म्हणजे या ठिकाणी येण्याचं। इथे येण्याचं का प्रयोजन होतं, कारण अशी रयत वाट बघत होती, न्याय निवाडे करण्याची ही रयत वाट बघत होती। आणि हे वाट बघत असताना ते इथे पोचले। ती तारीख होती 29 जानेवारीला त्यांनी विशाळगड सोडला। विशाळगड सोडल्यानंतर ते पुढे आले मलकापुरी फौज होती आपली, जवळजवळ 7,500 पागा होती मलकापूरला। मलकापूरवरून ते परत आंबा घाटातनं खाली उतरले। पुढे आल्यानंतर साखरपा गाव त्यांना दिसून लागलं आणि ते इथे पोचले। आपले जास्त त्यांच्याकडं शिबंदी म्हणजे सैनिक असं जास्त नव्हतं, त्यांना काय होतं 550-600च्या आसपास त्यांच्याकडे शिबंदी होती तेवढी। त्याच्यामध्ये त्यांनी मीटिंग आयोजित केली होती। औरंगजेब अकलूजला त्याची छावणी पडलेली आहे, तर तो आज ना उद्या येणार आहे, इथे स्वराज्यावर आक्रमण करणार आहे, तेव्हा आपण काय करायचं हे संभाजी राजांनी सुचले। मग त्यांनी 30 जानेवारी 1689ला सगळी मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये सगळे सरदार होते, तुमचे खंडोबल्ला होते, संताजी होते, धनाजी होते, मानाजी होते, हे सर्व नामांकित जे सरदार आहेत त्या नामांकित सरदार या ठिकाणी बैठक आयोजित केली 30 जानेवारी 1689ला। आणि दुसरा दिवस उजाडला 31 जानेवारीला अशी रयत थांबलेली आहे की राजा मला न्याय देईल म्हणून कंटिन्यू ते बसलेले आहेत। त्यावेळी जी प्रहरामध्ये गणना केली जायची, तासाची गणना ही प्रहरामध्ये केली जायची। 3 तासाचा एक प्रहर। सकाळी सदरेवरती शंभूराजे बसलेले आहेत,
संध्याकाळ गेली, त्यांना जेवायला सुद्धा वेळ नाही आहे. तर संध्याकाळी जवळजवळ 9 वाजले तरी 2 खटले बाकी होते. पण हे 2 खटल्याचं काय करायचं? उद्या तर जायचं आहे 1 फेब्रुवारीला आपल्याला. कुठे जायचं आहे? रायगडला, राजधानीला जायचं आहे. सगळी आवरावर करायला सांगितली शंभूराजांनी. त्यावेळी स्वराज्याचे सरसेनापती होते मालोजी उर्फ मल्लोजी घोरपडे, संताजीचे वडील. संताजी घोरपडे होते आपले, त्यांचे वडील. बाप आणि मुलगा एकाच लढाईमध्ये या ठिकाणी लढले आणि इथंच सरसेनापती धारातीर्थी पडले. ते खटला चालवल्यानंतर 2 खटले राहिले. 9 वाजता शंभूराजे सर्वांना न्याय देऊन घेतले. एक खटला होता आर्जोजी आणि गरजोजी यादव आणि दुसरा खटला होता महादेव कृष्णाजी चिमूर. सर्व उद्या जायची तयारी झाली. रायगडला निघायचं आहे आणि बरोबर सकाळचे लवकर सदरेवरती बसले. पहिला खटला घेतला आर्जोजी आणि गरजोजी यादव. हे औंधचे आहेत. अप्राप्त परिस्थिती म्हणजे आर्जोजी यादवांचा खटला पुढे घेतला. त्यांचं काय म्हणणं होतं? मोठे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मला वतन तर दिलेलं आहे, परंतु छत्रपती शिवरायांचंच अचानक निधन झाल्यामुळे ते कागदपत्र बनवायचे बाकी राहिले. एवढं बोलल्यानंतर त्यांचं संपूर्ण कागदपत्र बनवले. सरकारकुंडला बोलवलं, मुद्रा उठवली, हातात कागद दिला आणि ते औंधला रवाना झाले. आर्जोजी यादवची ओळख अशी होती, हे स्वराज्याचे जसे हिरोजी इंदरकर चीफ इंजिनियर होते, 14 वर्ष रायगड त्यांनी बांधला, तसं हे त्यांनी हाताखाली सहाय्यक चीफ इंजिनियर म्हणून हे आर्जोजीने काम केलेलं आहे. त्यांनी प्रतापगड सुद्धा बांधायला मोरोपंतांना त्यांनी मदत केलेली आहे. असं हे एकंदरीत चरित्र आर्जोजींचं होतं. ते रवाना झाले. दुसरा खटला होता महादेव कृष्णाजी चिमूर, मौजे चोरवणचे, म्हणजे आता आजूबाजूलाच गाव कुठेतरी आहे ते चोरवण. तर त्यांचा असा होता खटला की महाराजांनी मला वतन तर थोडंफार दिलेलं आहे, परंतु ह्या वतनाचे जे कागदपत्र आहेत पाहिजे असा त्याचा भोगवटा होत नाही. आता पाहिजे असा भोगवटा होत नाही तर मला एक पत्र तुम्ही द्या. एवढे बोलले की लगेचच स्वराज्याचे सरसेनापती आतमध्ये मल्लोजी घोरपडे आले. म्हणजे महाराज घात झाला. काय झालं घात? म्हणजे मुकरार खान, इकलास खान आणि गणोजी शिर्के हे सगळ्यांनी संगमेश्वरला वेढा दिलेला आहे पूर्णपणे. आता बाहेर पडण्याचे सगळे मार्ग जवळजवळ संपलेत. छत्रपती संभाजी महाराज घाबरले नाहीत, बिलकुल घाबरले नाहीत. ते पकडलंय ना, ठीक आहे. त्यांनी काय केलं? खंडोबल्लाळ, संताजी, धनाजी, मानाजी हे जे सरदार होते तिथं त्यांनी विचार विनिमय केला की आपण सगळ्यांनी काय करायचं? बाहेर निघायचं, वेढा फोडायचा. मुकरर खानाचा हा वेढा पूर्णपणे फोडायचा आणि बाहेर जायचं. कुणी कोणासाठी थांबायचं नाही, सरळ रायगड जवळ करायचा. खंडोबल्लाळनी वेढा फोडला, संताजींनी फोडला, ते बाहेर पडले. मानाजींनी फोडला, ते पण बाहेर पडले. शंभूराजांनी सुद्धा वेढा फोडला आणि ते बाहेर पडले. पण ह्याच परिसरामध्ये इथेच कवी कलशाची एक करुण किंकाळी ऐकायला आली छत्रपती संभाजी महाराजांना. ही करुण किंकाळी ऐकल्यानंतर वेढा फोडून बाहेर गेलेले शंभूराजे रिटर्न आले, परत आले. बघतोय तर त्यांना घोड्यावरून खाली कवी कलशानं खेचलेलं आहे. त्यांचं संपूर्ण हातपाय बांधून सगळी टाकले तिथे. तेवढ्यात इथं काय डांबरी रोड नाही त्यावेळेला. हे संपूर्ण 1-1.5 तास धुमश्चक्री चालू होती संपूर्ण या ठिकाणी, ह्याच परिसरामध्ये. आणि ह्याच वाड्याला असा पूर्ण कोट होता, कारण स्वराज्याचा महसूल या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जमा व्हायचा म्हणून हा पूर्णपणे कोट होतो दगडाचा, उंच असा, चारी बाजूनं भोवतणी. तर या ठिकाणी कवी कलशाची किंका बघतोय तर ही परिस्थिती अशी आणि धूळ सगळीकडे उडते. धुळेचं साम्राज्य सगळं आहे. आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर 8-10 मावळे होते. ते सरळ आतमध्ये गेले, घोडा बाहेर राहिला. आता घोडा बाहेर राहिला आणि इकलास खाननं बघितलं घोडा बाहेर आहे. गणोजी त्यांच्या बरोबरच होते. राजाच्या घोड्याची निशाणी एक होती की त्या घोड्यामध्ये 4 सोन्याचं तोडं, जो राजाचा घोडा आहे ते 4 तोडे सोन्याचे पायामध्ये, 4ही पायामध्ये होते. त्याच्यावरून त्यांनी ओळखलं की शंभूराजे इथेच आहे, छत्रपती संभाजी महाराज याच ठिकाणी आहेत. मग त्यांनी कोटवरून असा जे दगडी कोट होता, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला असं ते सैन्य तुमचं मुघलांचं उभं राहिलेलं होतं. आणि मुघलांचं सैन्य उभं राहिलं त्यांनी दोरखंड प्रथम टाकला. दोरखंड टाकल्यानंतर संभाजीचं वजन होतं 220 किलो. संभाजीची ताकद काय होती? वजन 220 किलो, उंची 6.25 फूट. ॲट ए टाइम एका वेळेला ज्वारीच्या किंवा
बाजरीच्या 35 ते 40 भाकरी त्यांना लागत होत्या, त्यांचा आहार होता तसा. असं हे प्रचंड ताकदीचे शंभूराजे. एक हिसका गेलं की त्या कठड्यावरती मोगलांचं सैनिक हे व्हायचं, आपटायचं. इकडे डाव्या बाजूला एक ओढायचे, उजव्या बाजूला एक ओढायचे. त्या दोरखंडाचा काहीच उपयोग होईना म्हणून लोखंडी साखळदंड इकलास खानानं टाकलं तिथे. लोखंडी साखळदंड सुद्धा तीच परिस्थिती. असे आपटायचे सैनिक, मारायचे मुघलांचे सैनिक या ताकदीनं संभाजी महाराजांच्या. त्याच्यानंतर त्यांनी काटेरी जे साखळदंड असतात हत्तीनं पकडण्याचे ते त्यांनी टाकले. ते टाकल्यानंतर एका जागेवर शंभूराजे उभे राहिले. आता काहीच करू शकत नाही. काटेरी सगळं अंगामध्ये ते रुतलं गेलेलं आहे, रक्तबंबाळ झालेले आहेत संपूर्ण. शंभूराजे गप्प उभे राहिले आणि ते तिथं त्यांना पकडल्यानंतर विद्रूप केलं. लगेच केस बीस सगळं हे करून निघाले लगेच ते तिथून. ते पहिले पोचले कुठं, तुमचे बांगणीला. बांगणी हा भुईकोट किल्ला आहे वाळवा तालुकामध्ये, जिल्हा सांगली. त्याच्यानंतर 32 शिराळा. 32 शिराळामध्ये 32 गावचा महसूल ज्या ठिकाणी गोळा होत होता त्या गावाला 32 शिराळा हे नाव होतं. तिथे काहीतरी थांबले थोडा वेळ. तिथून लगेच ते कुठे गेले, मिरजेच्या भुईकोट किल्ल्यामध्ये गेले. तिथं त्यांनी थोडा वेळ थांबल्यानंतर अकलूज मार्गे धर्मवीर गडावरती पोचलेले आहेत. त्याचा पुढचा जो भाग आहे ते धर्मवीर गडावरती सांगण्यात येईल. तरी देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय.